नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. दलित समाजावरील होणाऱ्या अन्यायाविरोधात दौंड शहरात दलित संघटनेचे आंदोलन. आज दिनांक 13/10/2025 रोजी दौंड येथे दलित व सर्व पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. अनेक राज्यात दलित, मुस्लिम, बहुजन व शोषित घटकांचे अस्तित्व धोक्यात आणण्याकरिता त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. डॉक्टर विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेकण्याचे प्रयत्न केला गेला. अशा अनेक राज्यामध्ये दलितांवर होणाऱ्या घटनांच्या विरोधात दौंडमधील आंबेडकरी विचारांचे पक्ष संघटनाने आंदोलन केले. आंदोलनामध्ये शहरातील सर्व दलित संघटनांचे पदाधिकारी, मुस्लिम ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी तसेच अनुयायी उपस्थित राहून दौंड पोलीस स्टेशन येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. त्या निवेदनामधील सध्या देशामध्ये दलित आणि वंचित घटकावर अत्याचाराचे यमल माजलेले आहे. संपूर्ण देशात जातीय अत्याचाराने कहर केला आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिले नाही असे सार्वजनिकरित्या बोलले जाते. जातीय वादातून IPS अधिकारी पूरणकुमार यांना आत्महत्या करावी लागणे ही घटना देशातील न्यायव्यवस्थेला धक्कादायक घटना आहे. देशातील सर्वात मोठा न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर बूट फेकणारा राकेश किशोर या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात डांबण्यात यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजाच्या हस्तक म्हणणारे, त्यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या समाजकंटक अनिल मिश्रा, आनंद स्वरूप तसेच आरक्षणाला विरोध करणारे राम भद्राचार्य यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी निवेदनानुसार मागणी करण्यात आली आहे. दौंड तालुका प्रतिनिधी जानी बाबा शेख. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.